आणि आताच एक ब्रेकिंग बातमी येते। काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सनातनी दहशतवाद असं वक्तव्य केल्यानं वाद सुरू असतानाच आता आव्हाडांनी आणखी एक वक्तव्य केलंय। सनातन धर्माचं भारतानं वाटोळं केलं असं आव्हाड म्हणाले। सनातन धर्म आणि सनातनी विकृत आहेत हे बोलताना कुणी घाबरू नये असंही आव्हाड म्हणाले। यासोबतच सनातन धर्मानं आमच्या शिवरायांना राज्याभिषेक नाकारला, छत्रपती संभाजीराजांना बदनाम केलं असे दाखलेही आव्हाडांनी दिलेत। दरम्यान या वक्तव्यानंतर आव्हाडांनी एक्सवर एक पोस्टही केली आहे। सनातनी दहशतवाद मान्य करावाच लागेल असंही आव्हाड म्हणाले। त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची आता शक्यता आहे। सनातन धर्माने भारताचं वाटोळं केलं। सनातन धर्म नावाचा धर्मच नव्हता। आम्ही हिंदू धर्माला मानणारे आहोत। ज्या सनातन धर्माने आमच्या शिवरायांना राज्याभिषेक नाकारला, ज्या सनातन धर्मियांनी आम्हाला आमच्या छत्रपती संभाजींना बदनाम करून टाकलं, सनातन धर्म आणि हे सनातनी विकृत आहेत हे म्हणायला कोणीच घाबरलं नाही पाहिजे। दरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी केलेल्या विधानावर भाजप आमदार राम कदमांनी टीका केली आहे। बघूयात। अर्धवट अध्ययनाच्या आधारावर त्या शास्त्राचा आधार घेऊन बोलतात, ज्या शास्त्रामध्ये मुस्लिम आक्रांताने मुद्दाम म्हणून काही विकृती टाकल्या आपल्या सनातन हिंदू धर्माला बदनाम करण्यासाठी। ज्या नेत्यांनी हे वक्तव्य केलंय, नैतिकतेच्या भूमिकेतून त्यांनी हात जोडून सनातन धर्माची माफी मागितली पाहिजे।